विद्यार्थी मित्रांनो, मी जिजाऊ बोलते. जिजाऊ मी लखोजी राजांची लेक, मालोजी राजे भोसल्यांची सून आणि शहाजी राजे भोसल्यांची धर्मपत्नी. 400 वर्षापासून हिंदू साम्राज्याच्या हृदयसिंहासनावर विराजमान होणाऱ्या ह्या शुभाची मी माता. होय, शुभाला जन्म देऊन धन्य झाली माझी कुस. मी खूप ईश्वराचे आभार मानते आणि हजारो मावळ्यांनी आपल्या घामाने आणि रक्ताने रक्तरंजित झालेल्या ह्या पावनभूमीस आपल्या प्रखर बुद्धिचातुर्याने आणि बुद्धी सामर्थ्याने ज्याने ह्या स्वराज्याला आपले स्थान अर्पण केलेले आहे, त्या सर्वांना मी नमन करते. आज मी बघते ह्या स्वराज्याचे, ह्या स्थापन केलेल्या स्वराज्याचे सामाजिक आणि नैतिक अधपतन होताना मला दिसत आहे आणि म्हणूनच त्यासाठी मी तुमच्याशी सुसंवाद साधायला इथे आले आहे, माझे मत मांडायला इथे आलेले आहे. आज बघते, आज समाजामध्ये लेकी बाळी सुरक्षित दिसत नाही. अरे, शुभाच्या राज्यामध्ये शत्रूची जरी मुलगी असेल, सून असेल, तरी तिला मानाचे स्थान होते बरं का. आणि आज अरे काय ही न्याय व्यवस्था, आज स्त्रियांवर अत्याचार होताना दिसत आहे. कोणी स्त्रीला न्याय मिळवून देऊ शकत नाही. 400 वर्षापूर्वी मी सतीप्रथा बंद करण्याकरता ठरविले होते आणि त्यानंतर ती सतीप्रथा बंद पडली. होय, आज गर्भातच स्त्री भ्रूण असताना तिची हत्या केली जाते. अरे, आपण आपल्याला विज्ञानवादी मानतो, हे शोभतं का आपल्याला? हे पाप कुठे फेडणार आहेत आपण कुठेतरी सुधारले पाहिजे. आणि आजचा शुभा, हा शुभा बाबाच्या इस्टेटीवर मजा करताना दिसतो, कट्ट्यावर उभा राहून पोरींची छेडखानी करताना दिसतो आणि व्यसनांना अनेक व्यसनांना हा आहारी गेलेला दिसतो. असा हा शुभा आपल्या माता पित्यांना तो वृद्धाश्रमामध्ये घालताना दिसतो. अरे, आजचा हा शुभा असा काय आहे हे? असं म्हणतात, रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओस पडले. रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओस पडले. अरे नाही, पण मी बघते ना, माझ्या या शुभामुळे हा संपूर्ण महाराष्ट्र ओस पडलेला मला दिसत आहे. म्हणून आज पुन्हा शुभांच्या विचारांची आपल्याला गरज आहे. हा शुभा माझा सहजासहजी घडला नाही बरं का. गर्भातच अंकुर वाढत असताना आम्ही त्याच्यावर संस्कार केले आणि त्यामधून शिवनेरी किल्ल्यावर शुभाचा जन्म झाला. आणि माता भगिनींनो, जर आपल्याला वाटत असेल की आपला शुभा असा जन्मावा, तर आपल्याला प्रथम जिजाऊ बनावं लागेल बरं का. हो, आपल्याला जिजाऊ बनावं लागेल. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि हो, हे खरं आहे बरं का, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी यांना मी वर मागितला होता, हे अंबिके हे चंडिके, हे अंबिके हे चंडिके, मज अस्त्र दे मज शस्त्र दे, मज वरदान दे, मज अस्त्र दे मज शस्त्र दे, मज वरदान दे. आणि हो, शुभासारखा पुत्र आमच्या पदरात पडला, आमचा वर पूर्ण झाला. असा हा शुभा. तुम्ही ऐकली असेल कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट. ओ हो, कल्याणच्या सुभेदाराची सूड अप्रतिम सौंदर्य, संगमरवरी सौंदर्य, किती सुंदर ती. पण एकदा आबाजी तिला म्हणाले, शुभांपुढे अपशब्द तिच्याबद्दल काढला, तेव्हा शुभा खूप संतापला आणि म्हणाला,
आबाजी खबरदार, आज तुम्ही बोललात पण यापुढे तुम्ही असं बोलू नका. आमची आई असती सुंदर रूपवती, आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती, आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती. आणि एक संस्कार, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, तुझ्या नंतर स्मरतील तुझला 7 पिढ्या, तुझला 7 पिढ्या, तुझला 7 पिढ्या. हे जगदंब जगदंब जगदंब.